आज सकाळीच मीठ टाकून फरशी पुसून घेतली कारण पौर्णिमा आहे. आणि म्हटलं उंबऱ्याला हळदीचा लेप पण लावा. मग हळदीचा लेप लावून स्वस्तिक काढून घेतला आणि मी बसले होते वेणी करायला. बघा किती मस्त वेणी करून झाली. आणि मग मी घेतलं पटकन आवरून घेतलं. आणि ही मी नेसणार होते साडी आणि माझी एवढी गडबड होत होती, मला वस्तूच सापडत नव्हत्या. असं कुणाकुणासोबत होतं आणि मला बाहेरून कंटिन्यू हाकेवरती हाक येत होत्या. कशी आमची तरी मी अशी तयार लक्ष्मी झाले आणि बांगड्या घालतानाची लक्ष्मीची माझी गडबड एवढी गडबड गडबड करत नसते. चाललेली ना. आणि आमचे हे मला मधून मधून काय ना यावं काहीतरी राहिलं म्हणत होते तेव्हा राहिलं किती गडबड होते काय. नाही. वडपला जाऊन आले आणि घरी येऊन पहिल्यांदा उपवास सोडला कारण जायचं होतं आम्हाला म्हसवडला. आणि जातानाच बघा केवढा पाऊस लागलाय. एवढा पाऊस लागलेला की समोरचं दिसतही नव्हतं. मंदिरापाशी पोहोचलो, थोडा थोडा पाऊस येत होता आणि इकडे बघा सगळं मंदिरापाशी पाणी पाणी झालेलं. पौर्णिमा होती, गर्दी होती, पण देवाचं दर्शन झालं. दर्शन घेऊन बाहेर पडलो. येताना आम्हाला हा स्वामींचा मठ लागलेला, स्वामींच्या दर्शनाला गेलो. आणि खरंच स्वामींचं दर्शन घेतलं ना की मन अगदी प्रसन्न होतं. आणि बाहेर पडलो तिथून तर वातावरण बघ कसलं झालंय. अशा वातावरणात चहा तर बनतो. माझ्यासारखं चहा प्रेमी कोण कोण आहे. रिटर्न येताना पण थोडा थोडा पाऊस लागत होता. आणि ही लिओची आई मानी हा लिओ. मग काय, येताना मम्मीकडे थांबलेले त्यामुळे ह्याला घेतला गाडीत. आवडला की घेतला, विषयच नाही. बघ किती शांत बसलाय गाडीत. आणि माझ्यासारखं कॅट कोणाकोणाला आवडतं मला नक्की सांग. आणि ह्याला घरी घेऊन जाताना हा खरंच ओरडलाही नाही गाडीत. एवढं भारी आहे हा. आणि व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका ब्लॉग मध्ये. बाय.